हा बघा फणसाचं झाड आहे, फणस पण लागलेत हे बघा. अरे वरती पण आहेत, भरपूर झालेत. कापाय वर काय फणस दोन प्रकारचे असतात, कापा आणि बरका. कापा जो सुका असतो तो ना, सुका एकदम सुका असतो तो कापा, आणि बळबळीत असतो तो बरका. आपल्याला बरका पण नाही आवडत ना कापा पण आवडत. गाडी 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 मामाची गाडी. जा बस, जा तू बस आता, तू बस, चल तू बस 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 मामा, नंतर मी बसेन. बस चला. हा बघा तयार झाल्यात सुपाऱ्या, काढण्यासाठी तयार झाल्यात. मस्त वाटतं रे इकडे. सुपारी जमवता कधी? सुपारी पाडताव तेव्हा जमवताव. मग ही पडलेली आहे ती एक एक राहिले. ते खराब नाही होत त्याच्यात ना. मग आहे दिसतं खराब आहेत त्या. गोड. अरे हा बघ या सुपाऱ्या सगळ्या वादळातल्यात काय. हे बघा, हे वादळामध्ये लागवड केली होती आणि खूप मस्त मोठ्या झाल्यात. हा हो ही बघा, आणि त्याला सुपाऱ्या देखील आता पुढच्या वर्षी लागतील. आता फुलं येतात त्याच्यावर. वादळामध्ये 4-5 वर्ष झाली, 4-5 वर्ष झाली, आणि ही नवीन लागवड आहे. मस्त झालेत. हे काय खात आहे? हे बघा, हे आहे कोकमाचं झाड. दाखव. तुम्ही जे आमसूळ म्हणून आमसूळ वगैरे करता, सोलकडीसाठी कोकमचं जे हे वापरता आमसूळ, सरबत पण याचा केला जातो, कोकम सरबत. कढी पण बनवतात पानांपासून. झालेत ना अजून कोकम, पण हे आहे बघा कशी पानं खातात बघा, कवळी कवळी पानं. काय खातोय, पानं की फुलं? पानं. कशी आंबट लागतात? आंबट लागतात. काय हा गवत कुणी घातलेली? हो काय. हा बघा घरटा इथे. हा गवत लावलेला होता आणि गाईसाठी सुकला होता, आणि त्याच्यामध्ये बोल्डो जो पक्षी आहे त्यांनी घरटा केलाय. अरे ही बघा, मला दाखवायचं काय. हे बघा काय आहे इकडे. एवढ्या बिया सोलल्या तिथे त्यांनी, रास पडले रास. विचार करा किती काजूचे घर निघाले असतील याच्यातून. खूप चांगलं उत्पन्न मिळालं त्याला या वर्षी. आणि हे बघा केळी देखील लावल्यात, केळीवरती केळी झाल्यात. इथे चहा पत्ती आहे. तुम्ही चहा पिता ना, आर्टिफिशियल चहामध्ये चहा पावडर बनवून जी चहा पिली तर पिता, त्याच्यापेक्षा हे कोकणामध्ये जी चहा पत्ती होते त्याची एकदा चहा पिऊन बघा. चहाची टेस्ट घ्या, खूप सुंदर, खूप टेस्टी असते. जांब. किती आहेत जांबाची झाडं रे? जांब आहे ना ॲक्च्युली पाणीदार असतो, त्याच्यामुळे हा खाल्ल्यानंतर पाणी जास्त ताण लागत नाही. मला देख काय कशी खातात हे बघा. हे बघा फुलं किती आपल्या आलेत आता त्याला, आणि त्याच्यावरती जाम देखील ठरलेत. 2 वर्षातून 2दा येतं का हे बघा. पण तुम्ही ना कारण बाबू काय खातोयस? हा जाम खातोस? कुठं आलायस तू? बाबू जा तिकडे जा, धुळ्यात बसायला.
कोंबड्या इकडे पण आहे. पिल्लं आलेत, पिल्लं घातलेत. किती 4 5 6 पिल्लं आहेत. आणि ह्या कोंबडीच्या पाठी एक पिल्ल आहे. ओहो कलिंगड का रे. हा बघा कलिंगड. गरमीतून असं काहीतरी खायला पाहिजे. आमच्या शेतावर लावलेलं. शेतावर आहे. अच्छा, कलिंगडची पण शेती केल्या त्यांनी. त्यानंतर लय भरपूर केलेली. आता फक्त खाण्यापुरतं. आता खाण्यापुरतं केले. वाजल्यानंतर त्यांनी विकले. कारण मी स्वतः बघितले होते. नाही भेटते. अरे काय करता. हे बघा काजू सोलता. चिकन मध्ये टाकायला काजू. हे बघा काजूच्या वरची जे साल असते ना ते काढण्यासाठी गरम पाण्यामध्ये टाकलं जातं. काकी काढतायत, सोलतायत. आम्हाला विकत आणायची गरज लागत नाही. तुम्ही जे 1000 रुपये आणि 1200 रुपयाला जे काजू खाता ना आमच्याकडे फुकट मिळतात. आम्ही भाजी करून खातो. तुम्ही ड्रायफ्रुट्स म्हणून खाता ना ते आम्ही भाजी करून खातो कोकणात. चला खाऊया. ये चल खायला ये लवकर. मस्त आहे रे. लाल लाल बांधून ठेवायच्याच कामाची आहे. चोरी आहे. चोर एखाद्या मग लोक बांधून ठेवलेली बरी. काजू कापून झालाय. कलिंग खाऊया आता. आज सुट्टीचा घ्या रे पोरांनो या इकडे. तो कुठे गेला. तू गेला कुठं. ऋषभ या खायला. अरे ये. त्या पोरीनं दाखवा फक्त. दाखवून गेल्या ना तिकडं. त्या पोरी आलेल्या ना त्या काकीसला राखा गेल्या तिकडं. आता तिच्या बरोबर पाहिजेत ना. वहिनी कुठं आहे. वहिनी हे बघा कसे सगळे बसले तिकडे कलिंग खायला. मस्त मजेत. किती मस्त असं निवांत. मोठी काय कुठं लागलं ते बघा तिकडे पण वाजवत आहेत पोरं. आणि हे बघा सगळीकडे बसलेत. तिकडे अपर्णा भांडी घासते. आणि इकडे काकी पोळ्या करतायत, वडे करतायत. चला बघूया. असू द्या चुलीवरचे. चला आपण पहिला ट्राय करूया. तो गरम असेल. तो असू दे गरम. गरमच खायचा. त्याला काय झालं माहितीये. पीठ आणलं होतं एकदम भाकरीचं गेलं. हे बघा भोकाचे वडे. दादीबा आई देते. तुला नाही देत आता खायला. घे जो दीदी देते. खाणार आहे. खाणार आहे. खा. दाखव. हे दाखव. आज आपण भोकाचे वडे आणि चिकन ते पण चुलीवरचं खाण्यासाठी इथे आलो स्पेशल. आजचं आपण वाडीतलं जे बागेत जेवण करतोय ते फक्त चुलीवरचं जेवण नसणार आहे. तर तुम्हाला इकडे बघायला मिळत असेल केळीच्या पानावर जेवण आपल्याला आज मिळणार आहे. त्याच्यासाठी आपण केळीची पानं तोडतोय. हे बघा
आपल्या कोकणामध्ये केळीच्या पानांवरती गणपतीमध्ये वगैरे जेवतात. केळीच्या पानावर जेवण्याची मजा वेगळीच असते. तुम्ही केरळ वगैरे या बाजूला जाता, या साईडला जाता तर सर्रास सगळीच लोक ती केळीचं पान जेवणासाठी वापरतात. हे बघा केवढा मोठा केळीचं पान आहे. बस होतील 2. आपण नीट ठेव, खाल्लास तू मार खाशील. काय टॉम हे बघा अजून 2-3 तरी लागतील आपल्याला, कारण भरपूर लोक आहोत जेवायला. जवळजवळ 15-1 लोक आहोत, पोरांना पकडून सगळ्यांना. हे बघा मस्त अख्खी चक्की पान आहेत. पोरांना होतील छोटे छोटे. चला केळीची पानं घेऊन अगोदर धुवून घेऊया त्यांना. हे बघा असे कापलेत, धुवून घेऊया. सगळे धूळ छान धुवतोय, घासून घेतोय. हे बघा इकडे कांदा कापतोय संकेत. इकडे काका बसलेत. हे बघा सगळे कसे बसून इकडे मस्त हवा खातायत. बिना मोबाईलचे गप्पा टप्पा झाल्या सगळ्या. एरवी सगळे मोबाईल मध्ये व्यस्त असतात. झालंय आणि आता आपण जेवायला बसतो. इकडे चटई अंतरल्यात. झालं का जेवण? काय करतोयस? काय करतोयस तू? भात आता? भात झाला ना? कमी नाही पडला पाहिजे. अच्छा, जेवण झालं. हे बघा हे बघा, हा बाबू बघा कसा चिकन खातोय इकडे. ए बाबू काय खातोयस? हा चिकन? कुठे आलायस तू? कुठे आलायस? हे बघा जेवण झालंय रेडी. आता जेवणावर आहोत आपण. हे बघा काका इकडे बसलेत. गावठी गेला नाही आम्ही खातच नाही ना, मेन लफडा तो होतो. मित्राला सांगितलं होतं बाबा केला असता आम्ही गावठीचा रस्सा फक्त खाऊ, बाकी काय नाही. कडक कडक झालेला आहे वडे आमचे. असू द्या चालते. मला रस्ता द्या फक्त. पोटभर जेवून जा. काय रे ऐकलं? हो पानावर ठेवायचा. हा कशावर पिळलास तू लिंबू? लिंबू कुठे पिळलास? जेवण झालंय, जेवण वाढलंय. चला सुरुवात करूया. लिंबू पिळूया आणि घेऊन जातो जबरदस्त. चला चुलीवरचं जेवण बोललं की नादच खुळा. बघा सगळे एका पंक्तीमध्ये बसले जेवायला. हा बघा या जेवायला या. बोलो जेवायला बोलो.
जेवायला या. बोल बोल जेवायला या. बोल संपू दे तोंडातलं मग बोलून घे ना. चिकन आहे बोल आता बोल. जेवायला आहे सांगते. इकडे बाई बोल बोल. बोल बाबू. आवाज त्यांना जेवायला बोलव. जेवायला बोलव. बोल जेवायला या. बाबू जेवतोय वडे खातोय. तर चला मित्रांनो या जेवायला. हे वाटते दोनच तर चला मित्रांनो जेवण वगैरे झालं. आता थोडंसं आराम करूया इथे. हे बघा दादा वगैरे झोपले तिकडे. वहिनींचं जेवण बाकी आहे, काकींचं जेवण बाकी आहे. आपलं जेवण झालंय. आपण आता थोडंसं इथे हवेवरती थोडंसं. भात संपला अरे परत आता करताय. अरे बापरे. चला आपण आता थोडंसं आराम करूया आणि मग आपल्या हरिहरेश्वरला जायला निघूया. तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि अजून देखील जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू आता अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या. धन्यवाद.